2 शमूएल अध्याय 22। परमेश्वराने दाविदास त्याच्या सर्व शत्रूपासून व शौलाच्या हातातून सोडविले। त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गायले। तो म्हणाला, परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा माझाच होय। माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करीतो। तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान आहे। माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला रक्षितोस। स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो। मृत्यूतरंगांनी मला वेष्टिले, अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले। अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश मजवर आले। मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली। त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली। तेव्हा पृथ्वी हलली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता। त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासित चालला होता, त्यामुळे निखारे धगधगत होते। तो आकाश लववून खाली उतरला, त्याच्या पायाखाली निबिड अंधकार होता। तो करुवारूढ होऊन उडाला, वायूच्या पंखावर तो दृष्टीस पडला। त्याने आपल्या भोवती जलसंचय आणि अंतराळातील अतिघन मेघ यांच्या अंधकाराचे मंडप आपल्या सभोवार केले। त्याच पुढील तेजातून निखारे धगधगत होते। परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली। त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली, विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली। तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले। त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलसंचयातून मला बाहेर काढिले। माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे यापासून मला त्याने सोडविले, कारण ते मजहून अतिबलिष्ठ होते। माझ्या विपत्काळी ते मजवर चालून आले, तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला। त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्यांचा प्रसाद मजवर होता, म्हणून त्याने मला सोडविले। परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले। कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही, तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत। मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही, मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे आणि मी अधर्मापासून स्वतःला अलिप्त राखिले। यास्तव परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले। दयाळू जनाशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी सात्विकतेने वागतोस, शुद्ध जनाशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीनजनास तू तारितोस, उन्मत्त जनावर दृष्टी ठेवून त्यांचा अधःपात करीतोस। हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस। परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो। तुझ्या सहाय्याने मी फौजेवर चाल करून धावतो, माझ्या देवाच्या सहाय्याने मी तट उडून जातो। देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे, परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे। त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे। परमेश्वरापरता देव कोण आहे? आमच्या देवापरता दुर्ग कोण आहे? देव माझा आढळ दुर्ग आहे। सात्विक जनास तो आपल्या मार्गाने नेतो। तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करीतो आणि मला माझ्या उच्च स्थानावर स्थापितो। तो माझ्या हातास युद्धकला शिकवितो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवितात। तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे, तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे। तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहे, माझे पाय घसरले नाहीत। मी आपल्या वैऱ्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही। मी त्यांचा धुव्वा उडविला, मी त्यास इतका मार दिला की त्यास उठता येईना, त्यास मी पायाखाली तुडविले।
लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधिला. मजवर उठलेल्यास तू माझ्याखाली चित केले. तू माझ्या वैऱ्यास पाठ दाखवावयास लाविले. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. तू माझ्या वैऱ्यास पाठ दाखवावयास लाविले. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले, तरी त्यास सोडवावयास कोणी नव्हता. त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले. रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यास तुडवून दाबून टाकिले. माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केले. मी राष्ट्राचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केले. जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले. माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले. परदेशीय लोक गलिच्छ झाले. ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले. परमेश्वर जिवंत आहे. त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो. माझा तारणदुर्ग जो देव, त्याचा महिमा वाढो. त्याच देवाने मला सूड उगवू दिला. अन्य राष्ट्रास माझ्या सत्तेखाली आणले. तोच मला माझ्या वैऱ्यापासून सोडवितो. मजविरुद्ध उठणाऱ्यांवर तू माझे वर्चस्व करीतोस. बलात्कारी मनुष्यापासून मला सोडवितोस. यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रामध्ये तुझी स्तुती करीन. तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन. तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करीतो. आपल्या अभिषिक्ताला दाविदाला व त्याच्या संततीला सर्व काळ वात्सल्य दाखवितो.